तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान हा जो आपला विषय आहे, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 3 आहे बल व दाब. तो बल आणि दाब याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, तर या स्वाध्यायामध्ये प्रश्नोत्तरामध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आणि ते उत्तरासह वाक्य पुन्हा लिहायचं आहे. ओके, तर SI पद्धतीत बलाचे एकक बल हे कशामध्ये मोजलं जातं, तर बल कशामध्ये मोजलं जातं, न्यूटन मोजलं जातं. म्हणजे समजा 10 न्यूटन बल आहे, अशा प्रकारे बल SI पद्धतीमध्ये मोजलं जातं. तर SI पद्धतीतील बलाचं एकक काय आहे, न्यूटन आहे. तर CGS पद्धतीतलं एकक सुद्धा लक्षात ठेवा, तुमच्या माहितीसाठी जूल आहे. पण SI पद्धतीत बल कसं मोजलं जातं, कुठल्या एककामध्ये, न्यूटन. आपल्या शरीरावर हवेचा दाब कोणत्या दाबा इतका असतो, तर आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दाबा इतका असतो. हे त्याचं अचूक उत्तर आहे. एखाद्या वस्तू करता डॉट डॉट द्रवात प्लावक बल डॉट डॉट असते. तर एखाद्या वस्तू करता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल सुद्धा वेगवेगळे किंवा भिन्न असते. असं भिन्न किंवा वेगवेगळे कुठलाही शब्द आहे. द्रवाची घनता जितकी जास्त, जेवढी घनता जास्त तेवढं प्लावक बल सुद्धा जास्त. दाबाचे SI पद्धतीतील एकक, तर दाबाचे SI पद्धतीतील एकक असं आहे, न्यूटन तिरकी रेष मारायचे, मीटर वर्ग, चौरस मीटर वर्ग. हे तरी लिहा, एवढंच लिहा फक्त, न्यूटन प्रति चौरस मीटर. किंवा दुसरं एक एकक आहे पास्कल. पास्कल यालाच पास्कल म्हणतो आपण. न्यूटन प्रति मीटर वर्ग. एन तिरकी रेष मारायची, मीटर वर्ग, यालाच आपण दुसरा शब्द वापरतो पास्कल. दोन्हीपैकी कुठलाही एक लिहा, चालेल. आता इथे अ गट आणि ब गट योग्य जोड्या जुळवायच्या. तर द्रायूंमध्ये जो दाब असतो तो सर्व दिशांनी सारखा असतो. ज्या सुईला धार नसते त्याचा दाब काय असतो, कमी दाब येणार. अनुकुचीदार सुई असेल, जेवढं टोक त्याचं अनुकुचीदार असेल तेवढा दाब काय होणार, जास्त. सापेक्ष घनता ही विशिष्ट गुरुत्व याच्याबद्दल येणार. हेक्टोपास्कल हा वातावरणीय दाब मोजण्यासाठी हेक्टोपास्कल वापरतो. आता प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडला, तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल, कारण लिहा. आता हे आपल्याला माहिती आहे, पाण्याखाली सोडलेला प्लास्टिकचा ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल आणि तरंगेल. त्याचं कारण काय, तर प्लास्टिकची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा काय आहे, कमी आहे. हे पहिलं कारण, त्याची घनता कमी आहे. त्यामुळे ठोकळ्यावर वरच्या दिशेनं प्रयुक्त होणारं प्लावक बल हे ठोकळ्याच्या खालच्या दिशेने असणाऱ्या वजनापेक्षा जास्त असेल. ओके, त्यामुळे प्लावक बलापेक्षा किंवा प्लावक बल जे आहे ते जास्त असणार, वरती ओढणार. थोडक्यात त्या बॉलला वरती खेचणारं जे बल आहे प्लावक बल ते जास्त असणार आहे खाली खेचणाऱ्या गुरुत्वीय बलापेक्षा. परिणामी ठोकळा काय होणार, वर ढकलणार. थोडक्यात लक्षात ठेवा, प्लावक बल काय करतं, जो बॉल आहे किंवा प्लास्टिकचा ठोकळा आहे त्याला वरती खेचतं प्लास्टिकच्या ठोकळ्याला, आणि गुरुत्वीय बल काय करतं, खाली खेचतं. मग प्लावक बल जास्त असल्यामुळे ते वरच्या बाजूला जाणार. माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या 4 चाकांची संख्या जास्त का असते. मालवाहू अवजड वाहणाऱ्या चाकांची संख्या जास्त असण्याचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावरील दाब कमी करणे. कारण भौतिकशास्त्राचा नियम काय सांगतो, दाब हा प्रयुक्त बलाशी थेट आणि क्षेत्रफळाशी व्यस्त प्रमाणात असतो. हे काय बाकीचं कंसातलं लिहू नका. तर दाब जेवढं क्षेत्रफळ वाढवलं तुम्ही, जेवढं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढवाल तेवढा दाब काय होणार, तेवढा दाब हा कमी होणार. ओके, जेवढं क्षेत्रफळ वाढवाल तेवढा दाब कमी होणार. वाहनांची चाके वाढवल्यामुळे जमिनीशी येणारा संपर्क क्षेत्रफळ काय होतं, वाढतं. तुम्ही जेवढी चाकांची संख्या वाढवाल तेवढं जमिनीशी संपर्क होणारा जो पृष्ठभाग आहे त्याचं क्षेत्रफळ वाढतं. क्षेत्रफळ वाढल्यामुळे जे ट्रक आहे त्याच्या चाकांची संख्या जर तुम्ही वाढवली तर याचा जो भार आहे, अवजड मालाचं प्रचंड वजन जास्त चाकांवर विभागलं जातं. जेवढी चाकांची संख्या काय करणार तुम्ही वाढवाल तेवढी तो दाब त्याच्यामध्ये पसरणार, सगळ्यांमध्ये वाटून येणार. पडणारा दाब हा काय होतो, कमी होतो. आणि अतिभारामुळे रस्ते खचत नाहीत किंवा टायर सुद्धा फुटत नाहीत. ओके, आता आपल्या डोक्याच्या सुमारे किती हवेचा भार असतो आणि तो आपल्याला का जाणवत नाही. त्या हवेचा भार, आपल्या डोक्यावर हवेचा सुमारे 100 ते 105 किलोग्रॅम म्हणजे 10⁵ पास्कल इतका वातावरण, इतका प्रचंड दाब किंवा इतका प्रचंड भर असतो. हा भार का जाणवत नाही आपल्याला, त्याचं कारण काय,
तर आपल्या शरीराच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये उदाहरणार्थ रक्तवाहिन्या, फुफ्फुसे इथं देखील हवा आणि रक्त भरलेलं असतं, जे बाहेरून पडणाऱ्या दाबाच्या अगदी समान असे अंतर्गत दाब निर्माण करतं. म्हणजे जो दाब बाहेरून पडतो आपल्या शरीराला तेवढाच त्याच्याच आसपासचा दाब हे निर्माण करतात. शरीराच्या आतून बाहेर पडणारा दाब आणि बाहेरून पडणारा वातावरणीय दाब एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात, संतुलित करतात. त्यामुळं एवढा प्रचंड भार असूनही तो आपल्याला जाणवत नाही. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये असे का घडते, वैज्ञानिक कारण याच्यामध्ये लिहायचं आहे. तर पहिला आहे त्याच्यामध्ये, समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. त्याचं कारण काय ते लिहायचं आहे. तर पहिलं कारण आहे त्याचं, समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याची घनता ही नदी किंवा तलावाच्या गोड्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. समुद्रामध्ये जे क्षार विरघळलेले असतात त्यामुळे त्याची घनता वाढते. नदी किंवा तलावाच्या तुलनेपेक्षा ती काय असते, जास्त असते. आता द्रवाचे प्लावक बल जे आहे ते द्रवाच्या घनतेवर अवलंबून असते. जेवढी घनता जास्त तितकं प्लावक बल जास्त. तर प्लावक बल काय करतं, कुठल्याही एखाद्या वस्तूला काय होतं, वर खेचायचा प्रयत्न करतं. मग ज्याची घनता जास्त त्याचं प्लावक बल जास्त, म्हणजे हे वर खेचणारं बल काय असतं, जास्त असतं. मग आता इथं घनता कोणाची जास्त आहे, समुद्राच्या पाण्याची. त्यामुळे समुद्राच्या पाण्यात जास्त प्लावक बल असल्यामुळे ते जहाज वरच्या दिशेला ढकललं जातं आणि कमी बुडतं. या उलट गोड्या पाण्याची जी घनता कमी असल्यामुळे त्यावर प्लावक बल कमी पडतं आणि म्हणून जहाज गोड्या पाण्यात अधिक खोलपर्यंत खाली जाऊन बुडतं. तर हे त्याचं कारण आहे. परत पुढे आहे, धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार, हे काही कंसातलं लिहू नका, दाब हा क्षेत्रफळाशी व्यस्त प्रमाणात असतो. जे तुम्ही ह्या भागावर समजा काय करणार आहे, दाब लावणार आहे आणि एवढ्या मोठ्या भागावर काय करणार आहे, दाब लावणार आहे. तर नक्कीच जेवढं क्षेत्रफळ कमी असेल तेवढा तो दाब काय होणार, जास्त होणार. जर क्षेत्रफळ वाढलं तर एकूण दाब काय होणार, कमी होणार. म्हणजे व्यस्त प्रमाणात. क्षेत्रफळ वाढलं की दाब कमी होतो. मग धारदार चाकूच्या पात्याचे टोक कडा अतिशय बारीक असते, ज्याचं टोक एकदम धारदार असतं, त्याची धारदार असतं, त्यामुळे क्षेत्रफळाची जागा कमी होणार. म्हणजेच त्याचं संपर्क क्षेत्रफळ खूप कमी असतं. क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे आपण हाताला लावलेले थोडेसे बलही त्या फळ जे आहे त्या फळावर जास्त दाब निर्माण करतं आणि त्यामुळे फळे सहज कापली जातात. आता पुढचं आहे, धरणाची भिंत तळाशी रुंद असते, याचं कारण द्यायचं आहे. तर याच्यामध्ये द्रवाचा दाब हा द्रवाच्या स्तंभाच्या खोलीनुसार वाढत जातो. म्हणजे जसं जसं पाण्यात आपण खाली जाईल तसं तसं जो दाब आहे तो वाढत जातो. म्हणजे पाणी जितके खोल असेल तितका त्याचा दाब, भिंतींवर पडणारा दाब हा जास्त असतो. धरणाच्या तळाशी पाण्याचा प्रचंड दबाव असतो. हा दबाव सहन करण्यासाठी आणि धरणाचा पाया मजबूत ठेवण्यासाठी तळाशी रुंद, जे थोडी मोठी आणि मजबूत भिंत बांधली जाते. तर हे त्याचं कारण आहे. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेने काय होतात, फेकले जातात. हे न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानुसार म्हणजे विश्राम अवस्थेच्या जडत्वामुळे होतं. बस थांबलेली असताना प्रवाशांचे शरीर सुद्धा स्थिर असते. जेव्हा बस सुरू होते तेव्हा प्रवाशांच्या शरीराचा खालचा भाग जो बसच्या संपर्कात असतो तो बस समवेत लगेच गतिमान होतो. परंतु शरीराचा जो वरचा भाग आहे तो जडत्वामुळे स्वतःची स्थिर अवस्था मात्र टिकवून ठेवतो. म्हणजे शरीराचा आपला जो वरचा भाग आहे तो आपली स्थिर अवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. परिणामी प्रवासी काय होतात, मागच्या दिशेला फेकले जातात. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, त्याचं उत्तर लिहायचा. आता हा जो 5वा प्रश्न आहे तो आता आपण बघूया याच्यातला. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील सारणी पूर्ण करा. तर ही सारणी काय करायची, आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता पूर्ण करत असताना आपल्याला एक सूत्र वापरावं लागणार आहे. तर ते सूत्र आहे घनता बरोबर इथे सूत्र वापरायचं वस्तुमान भागिले आकारमान. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. अशी उदाहरणं आली की नेहमी हे वापरायचं. तर वस्तुमान किती दिलेलं आहे आपल्याला, वस्तुमान दिलंय 350. तर त्याची किंमत ठेवली 350 वस्तुमानाची आणि आकारमानाची किंमत किती आहे, 175. जर तुम्ही हे रफली करून बघितलं, कच्चं काम करून बघितलं, 175 गुणिले 2 केले तर त्याचं उत्तर येणार आहे 350. म्हणजे 175 एके 175 आणि 175 दुनी 350. म्हणजे घनता किती येणार आहे, घनता बरोबर 2. त्याचं एकक इथं दिलेलं आहे. त्यामुळे पहिला इथं किती येणार, 2 kg मीटर घन. ओके. आता परत तेच सूत्र ठेवायचं आपण, सूत्र काही बदलायचं नाही. म्हणजे वेगवेगळी सूत्र पाठ करायची गरज नाही. तर दुसऱ्यासाठी आता त्याच तक्त्यामधलं दुसरं पूर्ण करायचं आहे आपल्याला.
घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. आता काय काय दिलं त्याच्यात किंमत, तर आकारमान दिलेलं आहे 190. त्यामुळे जिथे आकारमानाची किंमत आहे तिथे आकारमानाची किंमत ठेवूया 190. वस्तुमान आपल्याला शोधायचं, मी व लिहिलं, तुम्ही पूर्ण वस्तुमान असा शब्द लिहा. आणि त्यानंतर घनता किती दिली आहे बघा, तर घनता दिलेली आहे 4 दिलेली आहे, तर त्याची किंमत ठेवली 4. तर 4 ठेवल्यानंतर जर आपल्याला वस्तुमान पाहिजे असेल तर हा छेदात आहे, छेद म्हणजे भागिले, तो भागिलेचा या 4 कडे येऊन उलट होणार, भागिलेचे उलट म्हणजे काय, गुणिले. तर 4 0 0 9 चौक 36, हातचे 3, परत 4 1 4 4 आणि 3 7. जे वस्तुमान किती आलं 760. हे त्याचं उत्तर येणार आहे 760 किलोग्रॅम. तर हे त्याचं उत्तर असणार आहे 760. तर मग पहिला इथं किती आलं 2 आलं आणि इथं किती आलं 760. तर हे दोन्ही भरून हा तक्ता इथं पूर्ण होणार. आता आपल्याला हा दुसरा तक्ता जो आहे तो हा दुसरा तक्ता काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. आता हा दुसरा तक्ता पूर्ण करत असताना सुरुवात आपण इथून करणार. तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर आपण जे सूत्र वापरायचं आहे ते हे वापरायचं, सापेक्ष घनता बरोबर एकच सूत्र, सापेक्ष घनता बरोबर, मागच्या वेळेस जसं दोन्हीमध्ये एकच वापरलं तसं इथं सुद्धा एकच. तर सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता, धातूची घनता छेद पाण्याची घनता. पूर्ण शब्द लिहित चला, धातूची घनता छेद पाण्याची घनता. आता पहिल्यामध्ये आपल्याला धातूची घनता दिलेली नाही, पण कशाची घनता दिली आहे, पाण्याची घनता दिली आहे. आणि सापेक्ष घनता किती आहे 5. तर सापेक्ष घनताची किंमत ठेवूया 5. धातूची घनता आपल्याला शोधायची, त्यामुळे तसंच ठेवूया धातूची घनता. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, पाण्याची घनता. तर पाण्याची घनता किती दिलेली आहे 10चा 3रा घात, 10चा 3रा. आता जर का मला धातूची घनता पाहिजे असेल, धातूची घनता बरोबर हा छेदात आहे म्हणजे भागिले, तो इकडे येऊन काय होईल गुणिले, म्हणजे किती येणार 5 गुणिले 10चा 3रा घात. त्यामुळे इथं आपण पहिलं उत्तर किती लिहिणार 5 गुणिले 10चा 3रा घात. त्याला एकक पण लिहा हवं तर किलोग्रॅम प्रति मीटर घन, किलोग्रॅम प्रति मीटर घन. आता परत त्यातला दुसरा भाग करायचा, तर त्यासाठी परत सूत्र लिहूया, धातूची घनता बरोबर, सापेक्ष घनता बरोबर असं सूत्र लिहायचं. तर सापेक्ष घनता सूत्र हेच आहे, सूत्र बदलायचं नाही. सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता. आता दुसऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर धातूची घनता दिलेली आहे 8.5 गुणिले 10चा 3रा घात. ही कशाची दिली आहे, धातूची घनता दिलेली आहे. धातूची घनता किती आहे 8.5 गुणिले 10चा 3रा घात. त्याच्यानंतर इथे पाण्याची घनता किती दिली आहे, तर 10चा 3रा घात. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, सापेक्ष घनता. ओके, मग आता इथे काय होणार, 10च्या 3ऱ्या घाताला 10चा 3रा घात जाणार, म्हणजे किती येणार 8.5. म्हणजे सापेक्ष घनता ही जी आहे, सापेक्ष घनता किती येणार 8.5. म्हणजे तक्त्यामध्ये आपण इथं किती लिहूया, इथलं उत्तर येणार सापेक्ष घनता 8.5. ओके, तर त्याला काही एकक येणार नाही, कारण भागिलेमध्ये ते एककाला एकक कॅन्सल होईल आणि सापेक्ष घनताला एकक येणार नाही, त्यामुळे 8.5 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पण स्टेप्स लिहित चला. ओके, तर आता आपल्याला तिसरा जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. तिसऱ्या तक्त्यामध्ये वजन दिलेलं आहे, क्षेत्रफळ आणि दाब. तर इथे आपण दाब शोधायचं जे सूत्र आहे ते लिहायचं आहे, दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ. काय लिहायचं सूत्र, वजन भागिले क्षेत्रफळ. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वजन आपल्याला दिलेलं नाही आहे, वजन शोधायचं आहे, त्यामुळे आहे तसं लिहूया वजन. क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.04. आणि दाब दिलेला आहे, दाब किती दिला आहे 20,000. तो दिल्यानंतर आता काय करणार आपण, वजन बरोबर हा छेदात आहे म्हणजे भागिले, याला येऊन काय होणार गुणिले, म्हणजे 20,000 गुणिले 0.04. हे केल्यानंतर इथे हे 0.04 आहे, तर 4 गुणिले किती करायचे 20, 20 चोक 80 येणार. आणि किती शून्य आहेत ह्या 1 2 3 4, तर ह्या 4 शून्य देऊन टाकायच्या, म्हणजे हे येणार जस्ट मिनिट 1 2 3 4 80,000 झाले.
पण इथं 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे, त्यामुळे इथे काय करायचं, 2 संख्येनंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे किती येणार सांगा, ते 800. आणि हे सगळं कशामध्ये, न्यूटनमध्ये. तर याचं उत्तर येणार 800 न्यूटन. तर परत आता दुसरा तक्ता त्यातला, म्हणजे दुसरा भाग त्यातला पूर्ण करण्यासाठी परत सूत्र लिहायचं, दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ. तर वजन भागिले क्षेत्रफळ करत असताना इथे वजन जे आहे दुसऱ्यामध्ये बघा, ते दिलंय 1500. परत क्षेत्रफळ किती दिलंय आपल्याला, क्षेत्रफळ दिलेलं आहे 500. तर दाब किती येतो तो शोधून काढायचा. तर आता काय होईल, 2ला 2 शून्य कॅन्सल होतील, 5 एक्के 5 आणि 5 त्रिक 15. त्यामुळे दाब किती येणार, 3. तर याचं अचूक उत्तर किती असणार आहे, 3 न्यूटन मीटर चा वजा दुसरा घात, हे त्याचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे हे आपण हे तक्ता पूर्ण करायचं. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, एका धातूची घनता 10.8 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम मीटर घन आहे. तर धातूची सापेक्ष घनता किती ते शोधून काढायचं. तर आताच आपण सूत्र वापरलेलं आहे, धातूची सापेक्ष घनता बरोबर सूत्र वापरायचं, धातूची घनता, मी थोडक्यात लिहिले, तुम्ही पूर्ण शब्द लिहा, धातूची घनता भागिले पाण्याची घनता. तर आता धातूची घनता दिलेली आहे, धातूची घनता किती दिली आहे, 10.8 गुणिले 10⁻³ आणि पाण्याची घनता जरी दिली नसली तरी लक्षात ठेवायची, पाण्याची घनता किती येते, 10⁻³ 10⁻³ याचा अर्थ काय, 10 वर किती शून्य, 3 शून्य, 1000 तरी लिहू शकता किंवा डायरेक्टली 10⁻³. 10⁻³ 10⁻³ जाईल, म्हणजे काय येणार, 10.8. हे त्याचं काय येणार आहे, अचूक उत्तर येणार आहे. सापेक्ष घनतेला एकक असत नाही, त्यामुळे नुसतं 10.8 ठेवायचं. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. एका वस्तूचे आकारमान 20 सेमी घन आहे आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम सेमीचा ऋण 3रा घात आहे. तर ती वस्तू पाण्यावर तरंगणार की बुडणार ते आपल्याला सांगायचं. तर त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, वस्तूची घनता काढावी लागेल. वस्तूची घनता कशी काढणार, तर वस्तुमान किंवा वजन जे काही दिले ते, वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान किंवा त्याला वजन सुद्धा तुम्ही तिथं वापरलं तरी चालेल, वस्तुमान भागिले आकारमान. तर आता इथे वस्तुमान किती दिलंय, 50 दिलंय आणि आकारमान किती आहे, 20, म्हणजे 50/20. तर 0ला 0 काय होतील, कॅन्सल. आता 5ला 2ने भागायचं, तर 2×2 4 म्हणजे उरले 1 पॉईंट द्यायचं आहे. 10 2×5 10 म्हणजे किती येणार, 2.5. तर त्या वस्तूची घनता जी आहे ती किती आली आहे, 2.5. परंतु पाण्याची घनता किती दिली आहे, 1 दिली आहे, 1 ग्रॅम सेमी घन. थोडक्यात पाण्याची घनता दिली आहे 1 आणि ही किती येणार आहे, ग्रॅम सेमीचा 3रा घात, असं हेच एकक इथलं आहे. ही 2.5 आली आहे वस्तूची घनता आणि पाण्याची घनता किती आहे, 1 ग्रॅम सेमीचा घन. मग थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, वस्तूची घनता ही काय आहे, जास्त आहे. हे चिन्ह कशाचं आहे, हे चिन्ह आहे पेक्षा जास्त. तर वस्तूची घनता ही जास्त आहे कुणापेक्षा, पाण्याच्या घनतेपेक्षा. वस्तूची घनता जर पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर पाण्याला ती पेलवणार नाही, त्यामुळे वस्तू काय होणार, वस्तू पाण्यात बुडेल किंवा बुडणार. कसंही लिहा, बुडणार म्हणा किंवा बुडेल म्हणा, कारण जर वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर ती पाण्यावर तरंगणार नाही, तर ती पाण्यात काय होणार, बुडणार. आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान हे 350 सेंटीमीटर घन इतके आहे. पाण्याची घनता इतकी आहे, 1 ग्रॅम सेंटीमीटर चा ऋण 3रा घात. तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल, मागासारखाच प्रश्न आहे, फक्त आणखीन एक जास्त विचारलाय, खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल. तर मागासारखंच काय करायचं, जस्ट एक पेज वाढवूया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपण, तर त्याचा जी वस्तूची घनता आहे ती काढायची. वस्तूची घनता मगाच्या प्रॉब्लेम सारखंच आहे, वस्तूची घनता बरोबर वस्तुमानाला कशाने भागायचं, आकारमान. तर हे सूत्र लिहिलं, वस्तुमान भागिले आकारमान. तर वस्तुमान किती आहे त्याचं, 500
इथं 500 लिहिलं आणि आकारमान किती आहे त्याचं 350. तर त्याला 350ने भागायचं. तर इथे काय होईल, शून्याला शून्य कॅन्सल होईल आणि आता इथं 35ने तुम्हाला जरी भाग घालवता आला नाही तरी 5ने भाग घालवा. संख्या लक्षात ठेवा, 5ने भाग घालवतोय आपण. 5 10 50 आणि 5 7 35. तर 10/7 हे येणार. मग समजा आपण याच्यात 10ला तर काय केलं, 7 भागलं तर ते किती येणार, 7 1 7. उरले किती, तर 3 उरले. त्यानंतर दशांश चिन्ह द्या, 30 होईल. 7 चोक 28, उरले 2. परत 0 घेतले तर 7 त्रिक 21, म्हणजे साधारण 1 पॉईंट किती येईल, 43. 2 दशांश स्थळापर्यंतच काढा. तर ही आली पाण्याची घनता, वस्तूची घनता. पण पाण्याची घनता किती आहे आपण मागच्या वेळी पण बघितलं होतं आणि या प्रॉब्लेममध्ये पण दिलंय आपल्याला. पाण्याची घनता आहे 1, वस्तूची घनता किती आली, 1.43. म्हणजे वस्तूची घनता जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे, पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. मग जर वस्तूची घनता जर जास्त असेल पाण्याच्या घनतेपेक्षा तर ती वस्तू काय होणार, म्हणून वस्तू बुडणार किंवा बुडेल. आता किती, त्याच्यात आणखीन एक प्रश्न विचारलाय, खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती. तर हे इथं लिहा, खोक्याने बाजूला सारलेल्या म्हणजे बाजूला ढकललेल्या पाण्याचे वस्तुमान. तर आर्किमिडीजचं तत्व काय सांगते, जेवढं त्याचा आकारमान आहे तेवढ्या वस्तुमानाचं तो पाणी काय करतोय, बाजूला सारतोय. मग त्याचा आकारमान किती आहे, तर आकारमान आहे त्याचं 350 सेंटीमीटर घन. त्यामुळे 350 सेंटीमीटर घन हे जे आहे तेवढं तो काय करणार आहे, पाणी बाजूला सारणार आहे. तर 30 सेंटीमीटर घनच ठेवा. तर इथे ते येणार 350 ग्रॅमच्या ऐवजी फक्त सेंटीमीटर घन असं म्हणा. जरी पुस्तकात दिलं असलं तरी चेंज करा. ओके, तेवढ्या आकारमानाचं पाणी जो आहे तो काय करणार आहे, तो त्याचं त्याचं वस्तुमान किती असेल असं विचारलं. तर हे सेंटीमीटर घन हे असं वाक्य लिहायचं तिथे. ओके, तर इथे आपला स्वाध्याय जो आहे तो पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचं प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय बघूया.